आज आपण एक विशेष रिपोर्ट घेऊन आलो आहोत। एक गंभीर विषय, सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडाची हदगाव तालुक्यातील उंबरी ते पिंगळी रोडवरील दयनीय अवस्था। नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। उंबरी ते पिंगळी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काही महिन्यापूर्वी सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले होते। पर्यावरण संवर्धन, प्रदूषण कमी करणे आणि भविष्यात हिरवाई वाढवणे हा या उपक्रमामागचा उद्देश होता। मात्र आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत आहे। अनेक झाडे आडवी पडलेली आहेत, तर काही झाडे पूर्णपणे वाळून गेली आहेत। आता सध्या आम्ही उभे आहोत हदगाव तालुक्यातील उंबरी ते पिंगळी रोडवर। आपण पाहू शकता की लावण्यात आलेल्या झाडांना योग्य आधार देण्यात आला आहे ना नियमित पाणी पुरवठा करण्यात आला आहे। काही झाडांच्या संरक्षणासाठी लावलेले जाळे तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी जाळेच नाहीत। तर स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की झाडे लावली तेव्हा फोटो सेशन झाले, पण त्यानंतर कुणीही पाहण्यासाठी आले नाही। जर वेळेवर काळजी घेतली असती तर आज ही झाडे जिवंत राहिली असती। तर तज्ञांची मते आहे, वृक्षारोपण ही फक्त झाडे लावण्याची प्रक्रिया नाही, तर ती त्यानंतर किमान 2 ते 3 वर्ष सातत्याने निगा राखणे अति आवश्यक असते। पाणी देणे, कुंपण करणे, आधार देणे आणि नियमित तपासणी करणे ही जबाबदारी संबंधित विभागाची असते। मात्र येथे सर्व बाबीचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो। तर प्रशासनाला प्रश्न आहे, या प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। झाडांची देखभाल करण्यासाठी निधी उपलब्ध होता का? नियमित पाहणी झाली का? वाळलेल्या झाडांची पुनर्लागवड होणार का? पर्यावरण संरक्षण ही केवळ घोषणापुरती मर्यादित बाब नसून ती कृतीतून दिसली पाहिजे। उंबरी ते पिंगळी रोडवरील ही परिस्थिती प्रशासनासाठी एक इशारा आहे। जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात अशा उपक्रमाबद्दल नागरिकांचा विश्वास डळमळीत नक्कीच होऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा।